नमस्कार बिंदास। आपण आज महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहोत आणि तो महत्त्वाचा मुद्दा जो महाराष्ट्रातील शेतकरीच नव्हे तर तमाम उद्योजक वर्गासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरलाय। बहुचर्चित चर्चेत असलेलं एक व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्रामध्ये हवामान खात्याच्या पलीकडे जात हवामानाचे विविध पद्धतीचे अनोखे अंदाजांनी ते फेमस झालेत। मी एक गोष्ट करतोय पंजाबराव डक यांच्याबद्दल। महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांपैकी ते एक आणि महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर या सर्व व्यक्तिमत्वांसाठी ज्यांनी महत्त्वाचे योगदान दिलं ते पंजाबराव डक। नेहमी अचूक अंदाज देण्यामध्ये ते माहिर होते आणि यावेळी नेमकं काय झालं या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। जसं आपण बघितलंय की लोक ज्या गाडीला चालती गाडी आहे ते चालत्या गाडीमध्ये लोक बसतात, परंतु थांबलेली गाडी लुटून चालू करायची तयारी कोणाची नसते। अशाच पद्धतीचा अनुभव पंजाबराव डक यांच्याबद्दल म्हणावा लागेल। याबाबत एक महत्त्वाचा खुलासा आपल्याला पाहायला मिळाला की पंजाबराव डक यांनी जोपर्यंत अचूक अंदाज दिलेत हवामानाचा देखील त्यासाठी समतोल राखला गेला आणि पंजाबराव डक यांचे अनेक अंदाज खरे ठरले आहेत। परंतु नेहमी अंदाज खरे ठरणारे पंजाबराव डक कधी कधी पावसाळ्यामध्ये मात्र धोका खाऊन गेलेत। आता धोक्यामध्ये नेमकं काय झालंय तर ज्या वेळेला पंजाबराव डक यांनी सांगितलंय की पाऊस येणार, आता पाऊस येणार हा विषय आपल्याला माहिती आहे, परंतु आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की दुष्काळात 13वा महिना ही म्हण आपल्याला प्रचलित आहेत आणि असंख्य महाराष्ट्रातील जनता या म्हणीशी निगडीत देखील आहेत। आता दुष्काळात 13वा महिना म्हणजे काय रे भाऊ, तर यामधील महत्त्वाचा फरक म्हणजे मराठी महिन्यांमध्ये वाढणारा एक महत्त्वाचा महिना आणि तो महिना म्हणजे अधिक मास। 2023च्या या आर्थिक वर्षामध्ये अधिक मास या 12 महिन्यांमध्ये आला आणि अधिक मासामुळे या ठिकाणी 12 महिन्याचे 13 महिने झाले, म्हणजे दुष्काळ पडणार। आता शास्त्र सुद्धा या गोष्टीचं काही ठिकाणी प्रमाण देऊन आहेत की दुष्काळामध्ये जर 13वा महिना आला तर त्या ठिकाणी तुम्हाला दुष्काळ हा सहन करावाच लागणार आहे। यामधील महत्त्वाची माहिती अनेक पुस्तकांमधून देखील समोर आलेली आहेत की ज्या वर्षामध्ये एक महिना वाढणार आहेत म्हणजे 13 महिने येतील त्या वर्षी दुष्काळ पडेल। अशीच काहीशी स्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे। अनेक ठिकाणी आता ढगफुटी झालेल्या आहेत, परंतु जसं आपल्याकडे म्हणताय की म्हाताऱ्या माणसाला खोबरं खाऊ घालून काही उपयोग होत नाही, अशाच पद्धतीची पिकांची अवस्था आहेत। परंतु जलसंकट हे कमी होण्यासाठी थोड्याशा प्रमाणात कमी या पावसाची मदत होणार आहे। याबरोबरच कांद्यासारखे गव्हासारखे ही जी पिकं महाराष्ट्रातील शेतकरी घेणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा हा विषय असणार आहे। याशिवाय महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या MIDCच्या माध्यमातून जे काही उद्योग मोठमोठे प्रकल्प आहेत या प्रकल्पांना लागणारं पाणी सुद्धा या पावसामुळे ते मुबलकतेने मिळेल अशी थोडीशी तरी आता खात्री वाटायला लागली आहे। परंतु पंजाबराव डक यांचे अंदाज चुकले म्हणून काही लोक त्यांना त्या ठिकाणी कोसायला लागले आहेत, द्वेष द्यायला लागले आहेत। यामागील मुख्य कारण काय आहेत तर पंजाबराव डक यांनी दिलेले अंदाज हे त्यावेळेला वर्तवलेल्या अंदाजाचा जर विचार केला तर त्यांनी वर्तवलेल्या अंदाजापासून म्हणजे अंदाजापूर्वी म्हणूया आपण तर अंदाजापूर्वी 1 तास अगोदर जवळपास तो पाऊस येण्याचा अंदाज किंवा पाऊस येईल अशी जी काही आपल्याला शाश्वती होती ती पंजाबराव डक यांनी दिली। परंतु हवामानातील बदल हे प्रचंड वेगाने होत गेले आणि प्रचंड वेगाने झालेले बदल शेवटी पंजाबराव डक हे काही एक यंत्र नाही आहे, तेही व्यक्तिमत्व आहेत आणि माणूस म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा एक शास्त्रोक्त पद्धती आणि पर्यावरणाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास मांडण्याचा अचूक प्रयत्न केला। म्हणून पंजाबराव डक यांना द्वेष देणं योग्य नाही असं तर या MS बिंदासच्या माध्यमातून आपण म्हणूया। कारण बहुतांश वेळी ज्या वेळी ढगफुटी झाली असेल, अचानकतेने आलेला पाऊस असेल, मुसळधार पाऊस असेल, याबद्दलचे अंदाज त्यांचे खरे ठरलेत। कारण त्यावेळेला वातावरणीय बदल जे होते ते त्या गतीनं वाढलेले नव्हते। यामुळं पंजाबराव डक यांचे काहीशे अंदाज जरी विफल झालेले असले तरी पंजाबराव डक हे सुद्धा महाराष्ट्रातील हवामान खात्याच्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाची कामगिरी निभावतात, आपण विसरायला नको। यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हवामान विभागाने सुद्धा असे अनेक कितीतरी अंदाज दिलेले होते की ज्या अंदाजावरती महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडेल असं सांगितलं, त्या दिवशी पाऊसच आलेला नाहीये। अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळते। मात्र प्रशासकीय यंत्रणेतून सुरू असलेल्या हवामान विभागाबद्दल आपण कोणीच काही बोलत नाही, परंतु जेव्हा एखादा शेतकऱ्याचा पोरगे येऊन कुठेतरी एक महत्त्वाची भूमिका बजावतायत शेतीपुत्रांसाठी, भूमिपुत्रांसाठी, उद्योजकांसाठी एक महत्त्वाची दिशा देणारा एक व्यक्तिमत्व म्हणजे पंजाबराव डक आणि पंजाबराव डक यांच्यावरतीच आज आरोप प्रत्यारोप व्हायला लागले आहेत, त्यांना द्वेषयुक्त लोक बोलायला लागले आहेत।
तर या एमएच बिंदासच्या माध्यमातून एवढं सांगतो की ज्या वेळेला पंजाब प्रॉडक्ट हे हवामान अंदाज वर्तवतात सांगतात, त्यावेळेला ती स्वतः सुद्धा सांगतात की शेवटी वातावरणीय हालचालीवरतीच हा अंदाज खरा ठरू शकतो. मग असं असताना आपण त्यांना द्वेष का द्यावा, दोष का द्यावा, त्यांचा द्वेष का करावा, हाही एक महत्वाचा विषय आहे. मित्रांनो, जसं आता बघितलंय आपण की या 2023 मध्ये आपण जो दुष्काळ 13वा महिना हा विषय आहे, त्या दुष्काळ 13वा महिना म्हणजे अधिक मास आल्यानंतर त्या ठिकाणी पावसाची जी काही जसं 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा आणि 4 महिने उन्हाळा असे ऋतू प्रजन्यमान ठरलेलं असताना, जसं ऋतूचं कालावधी ठरलेला असताना या ठिकाणी 1 महिना अचानक वाढतो. मग यामध्ये एक विनोदाचा भाग आपण म्हणून घेऊया की 1 महिना वाढल्यानंतर तो कुठे ऍडजस्ट करणार, तर तो शेवटी तो पावसाळ्यात आला. आणि पावसाळ्यात आल्यामुळं पावसाचं जे काही गणित होतं, ज्यामध्ये शास्त्रोक्त पद्धती आपण म्हणूया, या शास्त्रोक्त पद्धतीमध्ये हा 13वा महिना आला की 100% त्या ठिकाणी दुष्काळ हा पडतो, हे पूर्वज असं सांगतात. यामध्ये एमएच बिंदास कुठलीही शाश्वती आपल्याला देत नाही किंवा कुठलाही प्रमाणित त्याला आधार नाही आहे. परंतु एक वैचारिक पातळीवर जाऊन जर आपण विचार केला तर दुष्काळात 13वा महिना म्हणजे ज्या वर्षामध्ये 13वा महिना वाढेल मराठी वर्षांमध्ये, त्या मराठी वर्षांमध्ये 12 महिन्याऐवजी 1 महिना वाढला म्हणजे 13 महिने झाले, तर त्या वर्षी दुष्काळ पडतो असं पूर्वजांचं आणि शास्त्राचं सुद्धा म्हणणं आहे. यामध्येच पंजाब प्रॉडक्ट यांनी वर्तवलेल्या अंदाजाबद्दल आपण आजपर्यंत समाधानी होतो. यापुढेही महाराष्ट्रासाठी काम करणारा, विनाशुल्क काम करणारा एक बिंदास व्यक्तिमत्व आपण ज्यांच्याकडे बघतोय पंजाब प्रॉडक्ट यांच्याकडे, तर त्यांना सहानुभूती आणि त्यांचे अंदाज खरे ठरताय. आपण बरेचदा बघितलंय की त्यांचे यापूर्वीचे अंदाज खरे ठरले आहे. वातावरणीय बदल आणि हवामानामध्ये अचानक जो होतोय बदल, त्या बदलामुळे कदाचित अंदाज चुकत असतील, परंतु आगामी काळामध्ये देखील या माणसाची जर ऊर्जा वाढत राहिली तर आगामी काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक, बेरोजगार आपण ज्याला म्हणूया आणि कामगारांना सुद्धा या ठिकाणी पंजाब प्रॉडक्ट यांच्या अंदाजाचा मोठा फायदा होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आणि जर व्हिडिओ आवडला असेल किंवा पंजाब प्रॉडक्ट यांच्याबद्दलच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. आणि महत्त्वाचा विषय दुष्काळात 13वा महिना याबद्दलही आपण आपल्या प्रतिक्रिया मांडायला विसरू नका. धन्यवाद.